काँग्रेसचा ममता बॅनर्जींना पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव. सोनिया गांधींनी तृणमूल पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडला, तर विरोधकांकडून मोदींवर टीकेचे बाण. मोदींची नेहरूंशी तुलना होऊ शकते का? नेहरू इंदिरा गांधी यांचं कर्तृत्व मोठं, शरद पवारांचं वक्तव्य. तर नेहरूंशी कुठलीही स्पर्धा नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण. ऑपरेशन ब्लू स्टार बाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य आम्हाला अमान्य. इंदिरा गांधींचं कौतुक करत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका. महाजनांनी स्पष्टीकरण दिल्याचा फडणवीसांचा दावा. उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची झी24 तासच्या सूत्रांची माहिती. 7 खासदारांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा. जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्यास कृषी मंत्र्यांकडून नकार. शेतकऱ्यांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल. पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल. खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून ईमेल आल्याची माहिती. धमकीनंतर पोलीस बॉम्ब शोधक पथक महापौरांच्या कार्यालयात दाखल. पुण्यानंतर मुंबई महापौर कार्यालयालाही धमकीचा ईमेल. महापौरांचं वाहन दालन बॉम्बनं उडवण्याची धमकी. धमकीनंतर महापौरांच्या सुरक्षेत वाढ. नाशिक जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी शासकीय कांदा खरेदी ठप्प. नाफेड एनसीसीएफच्या जाचक अटींमुळे शेतकरी संतप्त. सरकारची कांदा खरेदी केवळ कागदावरच, शेतकऱ्यांचा सवाल.